एम्पॉवर इंडिया संस्थेत काम करत असताना एक वाक्य नेहमी प्रेरित करत असते, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की महिलांच्या प्रगतीवरून मी समाजाची प्रगती मोजतो। आता आपण एम्पॉवर इंडिया संस्थेबाबत थोडक्यात जाणून घेऊयात। एम्पॉवर ही संस्था गेले 30 वर्षांपासून विविध कल्याण क्षेत्रात कार्यरत आहे। संस्थेचे संस्थापक हे माननीय श्री निर्भयजी जैन होते। संस्थेचे मुख्य कार्यालय हे महालक्ष्मी मुंबई इथे आहे आणि संस्थेचे विविध ऑफिस जे कर्जत, अलिबाग, पेण व नव्याने सुरू झालेल्या संभाजीनगर इथे आहे। संस्था ही लिंगभाव समानता दृष्टिकोन बाळगून महिलांसाठी व त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून कार्यरत असते। संस्थेचे विविध प्रकल्प आहेत, जे की सेतू किशोरवयीन मुलामुलींसाठीचा कार्यक्रम, दुसरा वॉश शालेय स्वच्छता कार्यक्रम आणि तिसरा राकेश जैन शाळेला शैक्षणिक सहकार्य असा आहे। संस्थेची पोहोच पाहता कर्जत तालुक्यातील 75 गावे व 2500 पेक्षा जास्त किशोरवयीन मुलींना या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे। शाळा व 900 किशोरवयीन मुलामुलींना या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे। अलिबाग व पेण तालुक्यातील 50 शाळा व 1800 पेक्षा जास्त किशोरवयीन मुलामुलींना या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे। संस्थेचे काही भागधारक आहेत जे तुम्ही इथे पाहत आहात, तर ते आम्हाला विविध कार्यक्रमांमध्ये सतत मदत करत असतात। तर त्यापैकी काही आहेत जे एंड्युरन्स आहे, सेडर मॅनेजमेंट आहे, ओव्हरसीज पॉलिमर आहेत आणि बरेच जे इथे तुम्हाला दिसत आहे। आमच्या प्रमुख कार्यक्रम सेतू बद्दल जाणून घेण्यापूर्वी इतर 2 कार्यक्रम स्कूल वॉश आणि एज्युकेशन ऍट राकेश जैन विद्या मंदिर याबद्दल जाणून घेऊयात। एम्पॉवर इंडिया अपने वॉश कार्यक्रम के माध्यम से रायगढ़ जिले के अंतर्गत कार्य कर रहा है। इस कार्यक्रम के अंतर्गत हम लोगों ने 2015 से लगभग पिछले 10 वर्षों में 2500 से अधिक घरेलू शौचालयों का निर्माण कराया है, जिसका उद्देश्य खास तौर से घर पे महिलाओं को, किशोरियों को घर पे ही स्वच्छ और साफ शौचालय की सुविधा उपलब्ध कराना है। अभी हम लोगों ने सन 2021 से कर्जत तालुका में अपना एक नया कार्यक्रम स्कूल शौचालय निर्माण कार्यक्रम की पहल की, जिसमें हम लोग स्कूल टॉयलेट्स का निर्माण कर रहे हैं, नए स्कूल टॉयलेट्स बना रहे हैं, साथ में पुराने स्कूल टॉयलेटों की मरम्मत का काम भी हम कर रहे हैं। तो साथ में हम लोग का एक बीसीसी प्रोग्राम मतलब व्यवहार परिवर्तन प्रोग्राम भी साथ में चल रहा है, जिसमें हम लोग शौचालयों को लंबे समय तक सस्टेनेबल बनाने के लिए, साफ सुथरा रखने के लिए बच्चों को, टीचर्स को और उनके पेरेंट्स को हम लोग ट्रेनिंग दे रहे हैं, उन लोगों के साथ काम कर रहे हैं ताकि शौचालय की सुविधा स्कूल में लंबे समय तक अच्छी सुविधा स्कूलों में बनी रहे। वॉश कार्यक्रम के साथ साथ हमारे पनवेल तालुका में राकेश जैन स्कूल है हमारा, जिसको हमारी संस्था एम्पॉवर इंडिया सहयोग प्रदान कर रही है। इस सहयोग के अंतर्गत हम लोग तरह तरह के कार्यक्रम स्कूल में करते रहते हैं। इस प्रकार विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से, जैसे कि वॉश प्रोग्राम, एजुकेशन प्रोग्राम और पेज डेवलपमेंट सेंटर के माध्यम से एम्पॉवर इंडिया विभिन्न तालुकाओं में खासतौर से किशोर वर्ग और महिलाओं को अपने विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से लाभ पहुंचाने का काम कर रहा है। आता एम्पॉवर इंडियाच्या सेतू कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊयात। आज आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अंदाजे 78 वर्ष पूर्ण झाली, परंतु हे जे स्वातंत्र्य आहे हे नक्कीच आपल्याला सहज मिळालेलं नाही। या स्वातंत्र्यासाठी देशाचे क्रांतिकारक, समाजसुधारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या स्वातंत्र्याबरोबरच त्यांनी स्त्री पुरुष समानतेचाही पाया घातला। परंतु आजही आपल्याला ही स्त्री पुरुष समानतेची जी दरी आहे ही कमी झालेली दिसत नाही, ती वाढतच चालली। जागतिक स्तरावर जर ह्या स्त्री पुरुष समानतेचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की जागतिक लिंग निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल गॅप इंडेक्स असं म्हणतो, यानुसार 146 देशांमध्ये भारताचा 129वा क्रमांक येतो, जो खऱ्या अर्थाने अतिशय शेवटचा क्रमांक आहे। ही परिस्थिती अतिशय नाजूक आणि बिकट अशी परिस्थिती आहे हे आपल्याला यातनं लक्षात येतं। जर देशाच्या स्तरावर जर आपण किशोरवयीन मुलामुलींची जर अवस्था पाहिली तर दरवर्षी 8% मुली ह्या किशोर वयातच बाळंतीण होतात आणि आई आणि मूल ह्या दोघांच्याही जीवाला धोका राहतो। तर 14% मुली 8वी नंतर शाळा सोडतात। 4 पैकी 1 मुलगी किशोर वयातच लग्न होते आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते। तर 25% मुली या फोर्सफुली वेठबिगार कामगार म्हणून कामाला लावल्या जातात। तर 40% किशोरवयीन मुली
या कुपोषित, तर 60% मुली ह्या ॲनिमिक राहतात. हे आकडे जर आपण ऐकले तर आपल्याला लक्षात येईल की किशोरवयीन वय हे अतिशय नाजूक वय आहे. या नाजूक वयाबरोबर समायोजित आयुष्य जगायला शिकवणं ही आपली सगळ्यांची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सेतू कार्यक्रम अतिशय सक्षमपणे पार पाडत आहे. ह्या वयातील मुलं अतिशय संस्कारक्षम वयातली मुलं आहेत. भावी आयुष्यामध्ये आवश्यक असलेली जीवन कौशल्य त्यांना याच वयात जर आपण शिकवली तर ते प्रभावीपणे आपल्या आयुष्यात ते अंमलात आणू शकतात आणि प्रभावीपणे आपलं जीवन जगू शकतात. म्हणून सेतू कार्यक्रमामध्ये ही सारी कौशल्य वैज्ञानिकदृष्ट्या खेळांच्या आणि गाण्यांच्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या मुलांना ह्या सेतू कार्यक्रमातील या कौशल्यांचा नक्कीच उपयोग होईल याबाबत आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही. आम्ही सेतू कार्यक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींना मदत आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. तसेच सेतू कार्यक्रमाच्या अंतर्गत 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींवर लक्षही केंद्रित करतो. आता आपण सेतू कार्यक्रमाचे व्हिजन आणि मिशन काय आहे ते जाणून घेऊया. आमचे व्हिजन आहे किशोरवयीन मुला-मुलींना सन्मानाने जीवन जगण्यास मदत करण्यासाठी मजबूत सेतूची बांधणी करणे. तसेच आमचे मिशन आहे किशोरवयीन मुला-मुलींच्या सामाजिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल करणे आणि त्यांचे संरक्षण करणे. कोणत्याही कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थात्मक रचना असणं खूप आवश्यक आहे. की ही आहे सेतू कार्यक्रमाची एक स्वतंत्र रचना, ज्यामध्ये क्लस्टर लेवलला क्लस्टर हेड आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर हे रोजच्या दैनंदिन कामाचं नियोजन करतात आणि टीमला येणाऱ्या समस्यांचं सोडवणूक करतात. त्यामध्ये 5 लोकांचं ट्रेनर्स आहेत. तर 5 ट्रेनर्स हे प्रत्यक्ष मुलांसोबत सत्र घेतात आणि पालकांसोबतच्या कार्यशाळा घेतात. ट्रेनर्सला प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सची स्वतंत्र यंत्रणा आहे जी केवळ प्रशिक्षण करून घेते. सेतू कार्यक्रमाचे थेअरी ऑफ चेंज काय हे आपण समजून घेऊ. सेतू कार्यक्रम मुख्य 4 घटकांवर आधारित आहे. त्यापैकी एक म्हणजे किशोरवयीन मुलं आणि मुली, त्यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्ष सत्र घेतो, प्रशिक्षण देतो. दुसरा घटक आहे तो म्हणजे समुदाय आणि त्यातील पालक. पालकांसोबत कार्यशाळा घेऊन मुलांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. तिसरा घटक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्था. चौथा घटक आहे तो म्हणजे प्रशासन. प्रशासनासोबत आम्ही समान उद्देशांना घेऊन काम करायचा प्रयत्न करतो. सेतू कार्यक्रमामध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टनुसार मुलांच्या एकूण लोकसंख्येच्या 30% मुलं कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडतात. त्यातील केवळ 65% मुलंच हे गुन्ह्याची नोंद करतात. एकूण मुलांवर होणाऱ्या बाललैंगिक शोषणातील प्रकरणांमध्ये 90% हे लोक कोणी ना कोणी मुलांच्या संपर्कातील, ओळखीचे आणि नात्यातील लोक असतात. म्हणून सेतू कार्यक्रम पालकांना शिक्षणाचं महत्व पटवून देतं, मुलं नेहमीच शाळेत जातील याची खात्री करतं, किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि पोषण चांगले राहील यासाठी पालकांना प्रशिक्षण देतं. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा ह्या स्थानिक स्वराज्य पातळीवरच थांबवता येतील त्यासाठी पालकांच्या भूमिका निश्चित करतं. बाललैंगिक शोषणात आणि त्यामध्ये पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि आपल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या विषयाला घेऊन आम्ही प्रशिक्षण देतो. किशोरवयीन मुला-मुलींना पुढे जाण्यासाठी खालील प्रकारे आम्ही मदत करायचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाचे जे मुख्य उद्देश आहे तर त्यापैकी एक म्हणजे किशोरवयीन मुला-मुलींचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांना आवश्यक जीवन कौशल्य शिकवणं. पोषण, लैंगिकता आणि प्रजनन आरोग्याबद्दल त्यांना माहिती करून देणं. किशोरवयीन मुला-मुलींसाठी समान पोषक वातावरण तयार करण्यासाठी समुदायात जाणीव जागृती निर्माण करणं. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आर्थिक सक्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं. या कार्यक्रमाचे काय प्रभाव होतील, इम्पॅक्ट म्हणून आम्ही कसं पाहतो याकडं, तर जास्तीत जास्त मुलं-मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील. सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये त्यांच्या सकारात्मक बदल घडतील. निरोगी जीवनशैली ते जोपासतील आणि त्यांच्या सवयी आणि वर्तणुकीमध्ये सकारात्मक बदल होईल. बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि लिंग आधारित हिंसाचाराच्या घटना कमी करण्यासाठी समाजाची मानसिकता तयार होईल. मुली स्वतंत्र आणि स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम होतील. आता आपण हे सेतू कार्यक्रमाची रचना आणि त्याच्या जबाबदाऱ्या पाहिल्या.
तर आता आपण सेतू कार्यक्रमाचा अभ्यासक्रम काय आहे हे व्यवस्थितपणे समजून घेऊ. सेतू हा पूर्णपणे कार्यक्रम आहे. हा प्रशिक्षणावरती आधारित कार्यक्रम आहे. याच्यामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये आपण जवळपास 33 सत्र घेतो आणि त्या सत्रामध्ये नक्की मुलं काय शिकतायत याच्याबद्दल आपण जरा विचार करतोय. आता यामध्ये बघायला गेलं तर आपण हे मुला मुलींना जे काही विषय सांगतो सगळे वेगळी स्किल्स देतो, ह्याचे 5 विभाग केलेत वेगवेगळे. ठीक आहे, त्यातले 2 विभाग जे आहेत ते जीवन कौशल्यावरती आधारित आहेत. पहिला जो आहे तो मनोसामाजिक कौशल्य, म्हणजे आपण त्याला सायकोसोशल म्हणतो, सायकोसोशल स्किल्स. आणि त्याच्यामध्ये मग आपण स्वतःला चांगल्या पद्धतीने समजून घेणं, सोबतच आपण आपला स्वतःचा आत्मसन्मान कसा जागरूक करता येईल, स्वतःबद्दलचा आदर कसा निर्माण करता येईल आणि सोबतच मग तोच आदर दुसऱ्यांसोबत पण कसा करता येईल, त्याच्या भावना कशा समजतील दुसऱ्याच्या, स्वतःच्या वागण्याबद्दल आत्मचिंतन करून आणि त्याच्यामध्ये जे काही भावना आहेत आपल्या त्या सगळ्या भावना समजून त्याचं नियमन म्हणजे त्याच्यावर कंट्रोल कसा आणता येईल, आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या कशा व्यक्त करता येतील, ज्याच्यामुळे इतरांच्या सोबत तुमची नाती कशी चांगली होती. आणि हे सगळं करण्यासाठी मग चांगल्या संवादाची गरज आहे. म्हणून मग चांगल्या प्रकारे प्रभावप्रमाणे ऐकणे, बोलणे अशा वेगवेगळ्या आपण याला म्हणतो काय संवाद कौशल्य म्हणतो आपण, त्याचा याच्यामध्ये अंतर्भाव करतो. दुसरा जो टॉपिक आहे विभाग म्हणून आपण त्याला, तो आहे जीवन कौशल्याचाच. त्याच्यामध्ये आपण करतो निर्णय क्षमता आणि नियोजन. याच्यामध्ये आपण मुलांना सकारात्मक त्यांचे रिलेशन कसे डेव्हलप करू शकतात मुलं, कुठलाही एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो काय प्रकारे विचार केला पाहिजे, जसं की कल्पक आणि चिकित्सक म्हणजे आपण क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, तर ते कशा प्रकारे करता येऊ शकतं त्याच्याबद्दल बोलतो. त्याच्यामुळे होतं असं की काही समस्या निर्माण झाल्या त्या कशा सोडवायच्या, त्या काय स्टेजेस आहेत या आपण मुलांसोबत बोलतो. आणि हे सगळं करताना त्यांना स्वतः ध्येय काय आहे ते कसं साध्य करत असेल तर ध्येय काय आहे हे पण बघायला सांगतो. आणि ते साध्य करायचं असेल तर त्यासाठी मग तुम्हाला वेळेचं नियोजन करायला लागेल, तुम्हाला काय काय गोष्टी हे सगळ्याबद्दल आपण ह्याच्यामध्ये मुलांना शिकवतो. तिसरा विभाग आहे त्याच्यामध्ये आपण करतो आरोग्य आणि पोषणावरती. आरोग्य आणि पोषणामध्ये काय तर आहारामधले अन्न घटक कोणते आहेत, म्हणजे समतोल आहार काय आहे. त्याच्यानंतर ह्या किशोरवयीन मुलांना यांच्या ह्या वयामध्ये कुठल्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण मग आहार झाला की मग मुलांच्या वाढत्या वयानुसार मग आपण विचार करतो शारीरिक आणि मानसिक काय काय बदल मुलांच्या मुलींमध्ये होतात. त्याच्यानंतर मुलींच्या मध्ये हा काळ असतो की मासिक पाळीची सुरुवात होत असते, तर ती प्रक्रिया काय आहे, शरीरामध्ये एक्झॅक्टली काय घडतं आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मग स्वच्छता किती महत्वाची आहे मासिक पाळीच्या संदर्भातली, ती सगळं पूर्णपणे आपण मुलींना सांगतो. त्याच्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, काही गैरसमज आहेत मासिक पाळी संदर्भात तर ते काय गैरसमज आहेत आणि त्याच्याबद्दल आपण मुलींशी बोलतो, मुलांशी बोलतो. पुढचा आहे तो म्हणजे लिंगभाव, सुरक्षा आणि आपल्या मूलभूत हक्कांबद्दल आपण किती जागरूक असलं पाहिजे याबद्दलचा आहे. आता आपण बघतो की समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये काही नैसर्गिक फरक आहेत, पण बाकीचे खूप सारे जे फरक आहेत जे भेदभाव केले जातात स्त्री आणि पुरुषांमध्ये, तर ते आपण समाजाने निर्माण केलेत. तर ते कसे, त्याच्या मागची कारणं काय, हे का घडतं आणि आपण काय करू शकतो एक मुलगी म्हणून किंवा एखादा मुलगा म्हणून मी काय काय गोष्टी करू शकतो. ह्याच्या सोबतच काही असुरक्षित परिस्थिती आल्या त्याच्यामध्ये हिंसा, गैरवर्तन, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये अशी जर परिस्थिती आली तर स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं आणि सोबतच अशा वेळेस जर काही झालं तर हे कोणाशी बोलायचं, म्हणजे विश्वासू माणसांशी कसं बोलणं गरजेचं आहे आणि ती मदत कशी मिळवायची याबद्दल पण आपण जागरूकता मुलांमध्ये ह्या ठिकाणी आपण बघतो. यानंतर आपण एक दुसरा विभाग आहे 5वा, ज्याला आपण आर्थिक साक्षरता म्हणतो. त्याच्यामध्ये पैसे म्हणजे काय, त्यांची आत्ताची गरज काय, ती पैसे का आले, ही सगळी इतिहास त्याच्या मागचा, उपयुक्तता काय आहे ह्या पैशाची आणि त्याला घेऊन मग पैसे खर्च करताना आपली गरज आणि इच्छा, तर याच्यामध्ये आपण काय फरक आहे आणि मग पैशाचं बचत केली त्याचा फायदा काय होऊ शकतो, तर बचतीचं महत्व आपण मुलांना सांगतो आणि त्याच्यामुळे आर्थिक उद्दिष्ट त्यांचं ठरवता येऊ शकतं की आपण काय काय करू शकतो. म्हणून बचतीचं महत्व पटवून देतो आणि सोबतच मग आपण एक मोठं करतो की बँक आणि बँकिंगचा व्यवहार, तर या सगळ्या गोष्टी आपण मुलांना सांगतो. सो हे सगळे जे विषय आहेत ह्या मुलांसोबत आपण जे बोलतो हे वर्षभरामध्ये बोलतो आणि ह्या सगळे विषय घेताना आपण काही गोष्टींचा नक्की विचार केला. एक म्हणजे काय आहे तर हे सगळं मुलांना समोर ठेवून आपण केलं. एक म्हणजे की ह्याच्यामध्ये खेळ आहेत, गाणी आहेत, गप्पा आहेत, गोष्टी आहेत, नाटकं आहेत, गटचर्चा आहेत, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो मुलांसोबत आणि मुलांना बोर न होता मुलं चांगल्या चांगल्या गोष्टी कशी शिकू शकतात यासाठी आपण प्रयत्नपूर्वक या सगळ्या सत्रामध्ये केलेला आहे. सेतू कार्यक्रमामुळे अर्थात जीवन कौशल्य आणि इतर विविध विषयावर वर्षभर चालणारे सेतू सत्रात सहभागी घेणारे मुला मुलींना त्याचे काय फायदा झाला किंवा त्यांच्या ज्ञान वर्तन कौशल्यामध्ये काय बदल झालाय त्याची मूल्यांकन संस्था सतत करत असते. यात क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असा दोन्ही प्रकारचे प्रगती समजून घेता येते. क्वांटिटेटिव्ह मूल्यांकनाकरिता प्रत्येक मॉड्यूलमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांवरील मुलांचे विद्यमान ज्ञान, वृत्ती आणि कौशल्यांची नोंद करण्यासाठी सर्व सेतू किशोरवयीन मुलांची पूर्व चाचणी घेतली जाते. तसेच
प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर मुलांची प्रगती मोजण्यासाठी उत्तर चाचणी करण्यात येते. या व्यतिरिक्त प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर त्या मॉड्यूलमध्ये सहभाग होण्यापूर्वी व झाल्यानंतर मुले स्वतःला कोणत्या पातळीवर आहेत त्यामध्ये किशोरवयीन मुली 1 ते 5 पर्यंत गुण देतात, ज्याची तुलना करून त्यांच्यामधील झालेली प्रगती पाहता येते. क्वालिटेटिव्ह मूल्यांकनाकरिता वर्षाच्या सुरुवातीला काही मुले निवडली जातात. ही मुले स्वतःचे किशोरवयीन जीवन कसे अनुभवतात याच अनुषंगाने सेतू कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि संपल्यानंतर व्हिडिओ मुलाखती घेतल्या जातात. तसेच पालकांच्या नजरेतून सेतू कार्यक्रमामुळे त्यांच्या मुलांमध्ये झालेली प्रगती जाणून घेण्यासाठी पालकांची सुरुवातीला व शेवटच्या असा 2 टप्प्यात मुलाखत घेतली जाते. गेल्या वर्षी सेतू कार्यक्रमात सहभाग घेणारे सर्व मुला-मुलींच्या ज्ञान, वर्तन व कौशल्यांवर या कार्यक्रमाचा फायदा झालेला दिसून आला आहे. जसे की सेतू सत्रात भाग घेण्यापूर्वी 43% मुले तणाव टाळण्यासाठी काय काय उपाय करू शकतो ते अचूकपणे ओळखण्यात सक्षम होतात. उत्तर चाचणीमध्ये हे 57% पर्यंत वाढलेले दिसले. तसेच सेतू कार्यक्रमात शिकण्यापूर्वी 33% मुले आयुष्यातील कोणते निर्णय मोठे निर्णय असतात म्हणून ओळखू शकत होते, तर उत्तर चाचणीमध्ये ही संख्या वाढून 74% झालेली दिसली. तसेच प्रजनन संस्थेचे अवयव योग्यरित्या ओळखू शकणाऱ्या किशोरवयीन मुलांची टक्केवारी पूर्व चाचणीतून उत्तर चाचणीपर्यंत 46%तून 86% पर्यंत वाढलेली दिसली. मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव शोषण्यासाठी वापरता येणाऱ्या योग्य साधनाबद्दल शिकवण्यापूर्वी 29% मुलांना जी माहिती होती, ही माहिती उत्तर चाचणीमध्ये 70% पर्यंत वाढलेली दिसली. सत्रापूर्वी 43% मुले विविध प्रकारची हिंसा अचूकपणे ओळखू शकत होते, ते उत्तर चाचणीमध्ये 71% पर्यंत वाढले. तसेच पूर्व चाचणीपूर्वी 32% मुला-मुलींना विविध प्रकारच्या बँक खात्याबद्दल माहिती होती, उत्तर चाचणीमध्ये 83% पर्यंत वाढले. अशा प्रकारे आम्ही किशोरवयीन मुला-मुलींना सेतू कार्यक्रमाचा कसा फायदा होत आहे हे पडताळून पाहायचे प्रयत्न करत असतो आणि त्यातून शिकून आमच्या कार्यक्रम व मूल्यांकन प्रक्रियेला सतत पुरस्कृत करण्यासाठी स्वतःला प्रतिबद्ध करत असतो. आतापर्यंत आपण एम्पॉवर हेल्थ संस्थेचा प्रवास पाहिलात. या पुढील प्रवासासाठी तुम्हा सगळ्यांचे सहकार्य आम्हाला लाभेल अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद.